खूप मोठं करिअर घडू शकतं याच्यामध्ये. तबल्यामध्ये सुद्धा बरेच लोक म्हणतात की अरे तबला वाजवणं म्हणजे का, पण याच्यामध्ये एक सुरुवातच करूयात आपण की समजा जर आता गांधर्व महाविद्यालयाच्या तबल्याच्या एक्झाम सुद्धा होतात तर त्या 7th लेवलपर्यंत आहे, तर त्याच्यात आपण 3 किंवा 4 जरी एक्झाम दिल्या तर तुम्हाला 10वी 12वीला सुद्धा त्याचे 10 ते 15 मार्क्स त्यांना ऍड केले जातात. हां, आणि त्याच्याशिवाय सुद्धा जर 11वीला जर आपल्याला ऍडमिशन कुठे घ्यायचं असेल कॉलेजमध्ये, तरी ज्यांना टक्केवारी जास्त असेल तरी हे आपल्या इन्स्ट्रुमेंटचे किंवा जे आपण शिकतोय संगीत त्याचे जरी सर्टिफिकेट लावले तरी त्यांना ऍडमिशन मिळायला सोपं जातं, किंवा त्यांना जे कॉलेज हवंय तिथे ऍडमिशन त्यांना लवकर मिळू शकतं. हां, आणि करिअर वाईज आता हे झालं, करिअर वाईज बघितलं तर खूप की हे फक्त ऍडमिशनसाठी झालं. त्याच्यानंतर जर आता गांधर्व महाविद्यालयांच्या ज्या विशारदपर्यंत आपण जर तबला विशारद केलं तर कोणत्याही स्कूलमध्ये हे जॉब करू शकतात. आता जॉब एक 40-50 हजारापासून तर सुरुवात होत आहे तिथे, किंवा उद्या परत त्याच्यात MA करून कोणी PhD करू शकतं, डॉक्टर होऊ शकतं. आणि शिवाय तर हे कॉन्सर्ट्स तर आहेतच आहेत. ते नाही झालं तर तुम्ही कमीत कमी क्लासेस किंवा तुमचं एक विद्यालयामध्ये सुद्धा तुम्ही एक विद्यार्थ्यांना शिकवून सुद्धा तुमची म्हणजे ते सुद्धा एक खूप चांगलं करिअर आहे.